Hello students, welcome in class 10th. क्लास 10thचा आज आपण बायोलॉजी ह्या सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. बायोलॉजी ह्या शब्दाचा अर्थ काय? बायो मीन्स लाईफ अँड लॉजी मीन्स स्टडी. म्हणजे कशाची स्टडी करायची आहे? तर लाईफची स्टडी करायची आहे. लाईफ म्हणजे काय? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर दे? द प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांटच्या स्टडीला बायोलॉजीमध्ये म्हणलं जातं आहे बॉटनी आणि ॲनिमल्सच्या स्टडीला म्हणलं जातं आहे झूलॉजी. ओके, देन सो लेट्स स्टार्ट our first chapter, which is heredity and evolution. Heredity and evolution. First, we try to understand what is heredity and what is evolution. Heredity. The term meaning heredity is transfer of characters from one generation to next generation is called heredity. What is evolution? Evolution ह्याच्याकरता मराठी शब्द वापरला जातो आहे उत्क्रांती. उत्क्रांती किंवा रिव्होल्युशन ह्याचा अर्थ काय? तर अर्थवर सगळ्यात पहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो तयार झाला होता तो होता प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलपासून ग्रॅज्युअल चेंजेसनी आजपर्यंतचा ह्युमन बीइंग तयार होणं म्हणजेच इव्होल्युशन. Okay, this chapter starts with 3 questions. Yes, the 3 questions start this chapter to understand what is heredity and what is evolution. The first question is, which component of the nucleus of living organism carries heredity character? म्हणजे काय? तर न्यूक्लियसमधला असा कोणता कंपोनेंट आहे जो हेरिडिटी कॅरेक्टरला कॅरी करतो? आणि ह्याचा आन्सर आहे जीन, जो प्रेझेंट आहे क्रोमोझोममध्ये. राईट? ओके, दुसरा क्वेश्चन काय म्हणतो आहे? दुसरा क्वेश्चन विचारला गेला आहे, व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. पॅरेंट्स टू प्रोजेनी ह्याला कॅरेक्टर पास होण्याच्या प्रोसेसला काय म्हणलं जातं आहे असं विचारलं आहे. पण त्याच्या पहिले तुमच्यासमोर आलेला हा नवीन शब्द प्रोजेनी ह्याचा अर्थ काय आहे हे बघूया. प्रोजेनी ह्या शब्दाचा अर्थ आहे न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑर द न्यू जनरेशन विच आर प्रोड्यूस्ड बाय रिप्रोडक्शन. दॅट इज कॉल्ड प्रोजेनी. तर ह्याचा आन्सर काय आहे? ह्याचा आन्सर आहे हेरिडिटी. ट्रान्सफर होणं कॅरेक्टर्सचं ह्याला म्हणलं जातं आहे हेरिडिटी. द थर्ड क्वेश्चन इज, विच आर द कंपोनेंट ऑफ DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूलचे कंपोनेंट काय आहेत? कसा तयार झाला आहे तो? तर DNA मॉलिक्यूलचा स्मॉलेस्ट कंपोनेंट आहे न्यूक्लियोटाइड, which is present in gene. Okay, so these 3 questions आपल्याला एक्सप्लेन करतात काय आहे हेरिडिटी म्हणून. मग हेरिडिटी काय आहे? तर जीन कॅरेक्टर ट्रान्सफर होणं फ्रॉम जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. मग कॅरेक्टर ट्रान्सफर कसे झाले? तर ट्रान्सफर केले कोणी? जीननी ट्रान्सफर केले. जीन कशाने तयार झालं आहे? तर न्यूक्लियोटाइड्सने तयार झालं आहे. जीन काय तयार करणार? DNA तयार करणार आहे. DNA कुठं प्रेझेंट आहे? तर DNA प्रेझेंट आहे क्रोमोझोममध्ये, है ना. सो हे 3 क्वेश्चन कशाकरता दिले गेलेत आपल्याला? तर आपल्याला हे समजून घेण्याकरता की हेरिडिटी हे काय आहे हे समजून घेण्याकरता. ओके, देन in our chapter the next paragraph mention the name of some scientist. आणि त्या सायंटिस्टच्या नावांमधलं फर्स्ट नेम आहे ग्रेगर जॉनन मेंडल. हिज वर्क इन 1886.
Second scientist name mentioned there is Hugo de Vries. The third scientist is Walter and Sutton. Then Avery MacLeod McCarty and Jacob and Monod. 1961 मधला त्यांचा वर्क. Yes, these are the name of that scientist who contributed renowned work in the field of genetics or heredity. Okay, then what is the contribution of all these scientists? So, first start with Mendel. As we know, Mendel is known as father of genetics. फादर ऑफ जेनेटिक्स का म्हणलं गेलं आहे तर त्यांचं पी प्लांटवरचं एक्सपेरिमेंट 1886 ह्या इयरमध्ये ज्यावेळेस सायन्सची कुठलीही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नव्हती त्या एक्सपेरिमेंटवरनं त्यांनी एक्सप्लेन केला होता व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय तर व्हेरिएशन हे तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे की वी आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर लाईक अवर पॅरेंट्स. येस, आपल्यामध्ये काहीतरी दिसण्यात थोडा फरक असतो आणि तो फरक असणं म्हणजे व्हेरिएशन. चिल्ड्रन्स आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर लाईक देअर पॅरेंट्स. दॅट इज कॉल्ड व्हेरिएशन विच इज फर्स्ट टाईम एक्सप्लेन्ड बाय मॅन्डल. So, he is known as father of genetics. The second scientist, Hugo de Vries, he explained the concept mutation. What is the term meaning mutation? Mutation ह्या शब्दाची डेफिनेशन आहे mutation is sudden change in gene level which change the phenotype. एक नवीन शब्द परत इथं तुमच्यासमोर आलेला आहे तो पहिले समजून घेऊया. फिनोटाईप. फिनोटाईप ह्या शब्दाचा अर्थ असतो आहे एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एनी ऑर्गॅनिझम. दिसतोय कसा त्याला त्याचा फिनोटाईप म्हणलं जातं आहे. मग म्युटेशन काय म्हणायला लागलं आहे तर जीनमध्ये जर अचानक काही बदल झाले तर त्याचा इफेक्ट त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या दिसण्यावर म्हणजेच फिनोटाईपवर पडतो आहे. त्याला म्हटलं जातं आहे म्युटेशन. आणि ह्याचं एक खूप छान एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल आहे. काही लोकांना 6 बोटं असतात. मग 6 बोटं असणं हे काही नॉर्मल प्रोसेस नाही आहे. काय झालं असेल आहे तर फिंगर्स कंट्रोल करणारा जो जीन आहे त्याच्यामध्ये म्युटेशन झालं असेल आहे म्हणून त्यांना 6 बोटं असतात है ना. छान इंटरेस्टिंग एक्झाम्पल. Then the next scientist, Walter and Sutton. He observed chromosomes in grasshopper cell. Walter and Sutton ने chromosomes first time observe केला grasshopperच्या सेल्समध्ये. The next contribution of this trio which are they? Avery, MacLeod, McCarty. ह्या 3 सायंटिस्टचं कॉन्ट्रिब्युशन काय तर त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू हे एक्सप्लेन केलं की DNA तो जेनेटिक मटेरियल आहे जो जीन ट्रान्सफर किंवा कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याकरता रिस्पॉन्सिबल आहे. येस. आफ्टर दॅट द रिनोल्ड वर्क ऑफ जॅकब अँड मोनॅड. जॅकब अँड मोनॅड ह्यांनी प्रोटीन सिंथेसिस ही एक्सप्लेन केली. हाऊ प्रोटीन प्रोड्यूस इन लिव्हिंग बीइंग्स बॉडी हा एक्सप्लेन केला गेला जॅकब अँड मोनॅडच्या थ्रू. जॅकब अँड मोनॅडनी हा प्रोटीन सिंथेसिसचं कन्सेप्ट एक्सप्लेन केल्यानंतर जेनेटिक्स किंवा ह्या जीनच्या स्टडीच्या ब्रांचला एक नवीन रिव्होल्युशन मिळालं आणि आजपर्यंतचे आपण त्यांचे त्या ब्रांचचं आपल्याला बरेचशा मॉडर्न देण आहेत. मेडिसिनच्या फील्डमध्ये टेस्ट ट्यूब बेबी, व्हेरियस न्यू व्हेरायटीज ऑफ प्लांट्स आर प्रोड्यूस्ड बिकॉज ऑफ द researches in the branch of genetics. Okay, so next lecture tomorrow, our next lecture will continue the concept protein synthesis. But
before that we revise the concept. आज काय शिकलो आपण? तर आजचा पॉईंट होता हेरिडिटी म्हणजे जीन ट्रान्सफर होणं, ज्याला म्हणूया आपण कॅरेक्टर ट्रान्सफर होणं फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आणि त्याला करते कोण? तर त्याला केलं जाते कोण आहे त्याला जबाबदार? जीन. जीन म्हणजे काय आहे? तर स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ DNA विच इज मेड बाय न्यूक्लियोटाइड, है ना, विच इज मेड बाय न्यूक्लियोटाइड. Gene, next unit DNA, DNA present in chromosome, chromosome present in nucleus. Okay. After that आपण काही सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जॉन अँड ग्रॅगर मेंडलचं कॉन्ट्रीब्युशन 1886मध्ये ज्यांना टायटल मिळालेलं आहे फादर ऑफ जेनेटिक्स. अँड देन we concluded our chapter with the renowned work of Jacob and Monod, that is protein synthesis. So, in our next lecture, we will continue the protein synthesis process. Thank you.